गुड इव्हनिंग. ओके, तर चला आपण जे कालचं सेशन आहे ते कंटिन्यू करूयात. तर एकंदरीत शाहिरी काव्य जे आपण पाहिलं होतं तर त्याच्यामध्ये आपण अशी गोष्ट पाहिली होती की पोवाडा आणि लावणी ह्या दोन्ही गोष्टी ज्या काही असतात त्या शाहिरी काव्यास कारणीभूत ठरतात, त्यांच्या उत्पत्ती आणि एकंदरीत. ओके, शाहिरी काव्य. आता शाहिरी काव्य ज्यांना वेळ असेल किंवा ज्यांचं वाचून झालेलं असेल तर त्यांनी जे एक पैंजण नावाचं पुस्तक आहे, पैंजण. तर हे पैंजण पुस्तक आहे, म्हणजे नाव जरी पैंजण असलं तरी म्हणजे एकंदरीत शाहिरी आणि पोवाडे त्याचे जे कोणी शाहीर होऊन गेले त्यातल्या त्यात लोकशाहीर होऊन गेले त्या सगळ्यांची माहिती जी काही आहे ती आपल्याला पैंजण या पुस्तकामध्ये मिळते. तर हे अगदी लहान असं पुस्तक आहे, छोटंसं, 150-200 पानाचं असेल हार्डली. तर ज्यांना कोणाला वाटतं की याच्यावर अजून वाचायला पाहिजे, म्हणजे हे पुस्तकाचं नाव याच्यासाठी सांगते, याचे जे अदवंत म्हणून आहेत, मना अदवंत नावाचे जे लेखक आहेत त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर हे वाचन याच्यासाठी ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी वाचा. ज्यांना कोणाला नंतर PhD करायची असेल किंवा अजून जाणून घ्यायचं असेल तर मग हे थोडक्यामध्ये चांगलं पुस्तक आहे की बाबा शाहिरी काव्य काय आहे, काही लुप्त झालेले शाहिरी काव्य आहे का, पोवाडे आहेत का, लावण्या आहेत का, त्याच्यावर एक अभ्यास करण्यासाठी एक सुरुवातीचं पुस्तक हे चांगलं आहे. आणि ज्यांना असं वाटतं की बाबा क्लासमधलं शिकवलेलं त्याची व्यवस्थित रिव्हिजन झालेली आहे, किंवा त्याचबरोबर काय म्हणू शकतो आपण की तुम्ही जे काही टार्गेट ठरवलं असेल त्याच्यातून वाचून झालेलं आहे आणि तुम्हाला अधिकचं वाचायचं आहे, कधी कधी सुट्टी असते, जसं आता 27 तारखेला आपल्या क्लासला सुट्टी असणार आहे, तर मग दिलेलं टार्गेट अभ्यासाचं जेव्हा पूर्ण होतं मग तुम्हाला असं वाटतं की आपल्याला थोडं अजून वाचलं पाहिजे, तर ते तुम्ही वाचू शकतात. पण असं काही नाही आहे, नाही वाचलं तरी चालतं. जे अभ्यास परीक्षाभिमुख ज्या काही गोष्टी आहे, नोट्स आहेत, तर ते आपल्याला क्लासमधूनच आपण ते पूर्ण करत आहोत. पण हे इन केस ज्यांना अजून जास्तचं वाचायचं आहे किंवा ज्यांना इंटरेस्ट हे लेक्चर ऐकून किंवा वाचून इंटरेस्ट निर्माण झालेला आहे अशा लोकांसाठी ते वाचू शकतात. आणि पुस्तकाचं फक्त नाव लक्षात ठेवा. कधीतरी आपल्याला असंही विचारलं जाऊ शकतं की शाहिरी जे काही काव्य आहे, कविता, त्यावर आधारित जे काही संदर्भ ग्रंथ आहे तर त्या संदर्भ ग्रंथांची आपल्याला, त्या लेखकांची नावं, पुस्तकांची नावं आपल्याला विचारल्या जातात. तुम्ही जर मागील वर्ष प्रश्नपत्रिका पाहिली, हे झाल्यानंतर आपण काही मागील वर्षी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत, तर एकंदरीत त्या प्रश्नपत्रिकांवरून आपल्याला लक्षात येईल किंवा तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी त्याचं विश्लेषण केलेलं असेल, तर त्यावरून आपल्याला असं एक लक्षात येईल की हे सुद्धा लेखक आपल्याला. आणि शाहिरी काव्य व्यवस्थित करून ठेवायचं आहे, दरवर्षी 1-2 प्रश्न ह्यामध्ये आपल्याला विचारले गेलेले आहे. तर आपल्याला आत्ता ह्या सेटच्या परीक्षेला एक कालानुक्रम विचारला होता, जसं की आपण आज थोडे लोकशाहीर बघणार आहोत, तर त्याच्यामध्ये तुम्ही होनाजी भाडा नाव ऐकलं असेल. तुम्हाला ही भूपाळी आठवते का, घन श्याम सुंदरा, घन, त्याची अशी चाल आहे बघा, तुम्हाला लगेच आठवेल, घन श्याम सुंदरा अशी एक आहे, जे कधी ना कधी कानावर ऐकली असेल. आणि ते जेव्हा आपण भूपाळी ऐकतो तेव्हा लिटरली सकाळ झाल्याचा आपल्याला फील येतो, म्हणजे इतकी छान ते गायली आहे, म्हटली आहे, त्याची जी काही शब्दरचना आहे. तर म्हणजे तिथे गाय न वापरता धेनू हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा हे ऐकाल तर एक समजून जेव्हा तुम्ही ऐकाल तर तुमची जी काही मराठीची शब्द संपत्ती अजून वाढण्यामध्ये याच्यामध्ये भर होईल. तर ते मला असं वाटते लता मंगेशकरनी सुद्धा नंतर गायलेली आहे, 1-2 लोकांनी गायलेलं आहे. लता मंगेशकरांचा सुद्धा त्याच्यामध्ये आवाज आहे, तर ज्यांना कोणाला माहीत नसेल तर त्यांनी ऐकू शकता. तर आपण
घनश्याम सुंदरा, तर ही होनाजी बाळा यांनी लिहिलेली जी काही भूपाळी होती. त्याच्यानंतर सुंदरा मनामध्ये भरली नावाची लावणी होती. तुम्हाला सांगता येईल का सुंदरा मनामध्ये भरली कोणी म्हटलेलं आहे? राम जोशी, बरोबर. तर हे जे काही लोकशाहीर आहे, जोशी असतील, होनाजी वाडा असेल, अनंत फंदी कशासाठी प्रसिद्ध होते अनंत फंदी यांचे फटके. तर हे आपल्याला थोडं थोडं म्हणजे बेसिक माहिती राहिली तरी आपल्याला होते. आणि याचा आपल्याला आता अभ्यास करताना हे लक्षात ठेवायचं. आता काय झालंय, आधी अशा प्रकारचे प्रश्न येत नव्हते, पण जर तुम्ही आता एक 3-4 वर्षापासूनच्या सलग प्रश्नपत्रिका बघा नेटच्या सेटच्या, तर आपल्याला ना कालानुक्रम लावा, म्हणजे ऑर्डरनुसार लावा, आधी कोणती नंतर कोणती, किंवा नंतरपासून आधी, आधीपासून नंतर असं विचारलं जातं. तर ह्या वर्षीच्या सेटच्या परीक्षेला असा प्रश्न होता की नावं दिले होते शाहिरांचे, परसराम, होनाजी बाळा असेल, प्रभाकर असेल, अनंत फंदी असेल, ठीक आहे, आणि त्याला त्यांच्या कालानुक्रमानुसार लावायचं होतं. तर आपल्याला माहिती आहे की साधारण शाहिरी जे काही काव्य आहे ते शिवकाळामध्ये आहे. त्यातल्या त्यात हे पूर्व पेशवाई ह्या काळामध्ये जे काही आहे याची रचना झालेली आपल्याला साधारणपणे दिसून येते. तर बघा आता हे जे काही आहे, आता ज्यांना कोणाला शाहिरी काव्यामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी नंतर वाचू शकता, खूप जास्त वाचू शकता, त्याची बुक लिस्ट देणार आहे. पण आता मी काही बुक्स म्हणजे जे काही पुस्तकांची किंवा संदर्भ ग्रंथाची नावं सांगते ना, ती नावं आणि त्यांचे जे काही लेखक आहे तुम्हाला पाठ पाहिजे, कारण जसंच्या तसं आपल्याला प्रश्न विचारले जातात ह्या संदर्भावर. तुम्ही वाचा अथवा नका वाचू, ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी नंतर जाऊन वाचा, पण ह्या पुस्तकांची नावं, त्या लेखकांची नावं आपल्याला माहीत पाहिजे, कारण जसेच्या तसे आपल्याला का प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे. तर हे पैंजण मना अद्वंत आहे. त्यानंतर आहे मराठी शाहिरी वाङ्मय. तुम्हाला सांगता येईल का कोणी लिहिलेलं आहे? आणि हे पाठ करायचे बरं का, कारण जसेच्या तसे याच्यावर आपल्याला प्रश्न येतात. मराठी शाहिरी वाङ्मय कोणी लिहिलेलं आहे सांगता येईल? हे आपण एक संदर्भ बघतोय, संदर्भ आपल्याला डिरेक्टली प्रश्नांमध्ये विचारलं जातं. सांगा. विशाल राठोड, आरती, परत मुंढे. चला सगळ्यांनी सांगा. नाही नाही सांगा. चला कोणी लिहिलेलं आहे मराठी शाहिरी वाङ्मय? तर मना सहस्त्रबुद्धे नावाचे अभ्यासक आहेत, त्यांनी लिहिलेलं आहे. मना सहस्त्रबुद्धे. ठीक आहे. त्यानंतर मराठी लावणी. ठीक आहे. मराठी लावणी जे काही आहे ते म.वा. धोंड यांनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. लिहून घ्या व्यवस्थित. काही समजले नाही अक्षर तर विचारा. ठीक आहे. आणि मराठी शाहीर नावाचं पुस्तक आहे. आणि हे पुस्तक ज्यांना नंतर अभ्यास करायचा आहे त्यांनी ते सुद्धा रेफर करू शकता. चांगले आहे हे पुस्तक. श्रीम वर्दे. झालं की चॅट बॉक्स मध्ये सांगायचे झालं म्हणून. व्यवस्थित लिहून घ्या. कोणता शब्द समजत नसेल तर मला विचारू शकता तुम्ही. ठीक आहे. बघा पैंजण मना अदवंत असं लिहिलं तरी चालतं किंवा असं लिहिलं तरी चालतं. मराठी शाहिरी वाङ्मय मना सहस्त्रबुद्धे. मराठी बघा इथं मराठी नाही लिहिलंय, मराठी असं लिहिलंय. लावणी म.वा. धोंड. आपण पाहिलं होतं भाषा कशी बदलत गेली, अपभ्रंश वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. त्यानुसार मराठी आधी कशी लिहिल्या जायची, आता कशी लिहिल्या जाते त्यानुसार. आणि त्यानंतर मराठी शाहिरी श्रीम वर्दे. ठीक आहे. झालं लिहून? ओके. ठीक. त्याच्यानंतर एक शेवटचं पुस्तक
मराठी शायरीचे विहंगमावलोकन हे पुस्तक आहे. तुम्हाला सांगता येईल का कोणी लिहिलेलं आहे? मराठी व्यवस्थित लिहा पाहून एक एक शब्द, थोडे मोठे शब्द आहे. कोणी लिहिलेलं आहे सांगता येईल का? वाचलं असेल तुम्ही MA BA ला तर हे लिहिलं आहे राश्री जोग यांनी. ठीक आहे, राश्री जोग. ठीक आहे, तर आपण जसं पाहिलं होतं की लावणी पूर्व पेशवाई काळामध्ये जन्मली, म्हणजे एक तो जो काळ होता तो शिवकाळ होता, आणि जसं की उत्तर पेशवाईच्या काळामध्ये ती पणाला लागलेली आहे असं आपण पाहिलं होतं. आणि पोवाड्याचं कसं झालेलं आहे की जरी त्याची चाहूल शिवकाळात लागली तरी त्याला जे खरं रूप आहे ते माधवराव आणि जे दुसरे बाजीराव होते यांच्या काळामध्ये जे काही आहे पोवाडे अधिक जास्त रचल्या जाऊ लागले. आता जसं रामजोशी आणि अनंत फंदी आपण पाहिलं तर जसं की पोवाड्याला एक सिलेक्टेड असा टॉपिक होता, म्हणजे काय की वीरपुरुष, पराक्रम असेल, वीररस असेल, ह्या सगळ्या गोष्टी. पण लावणी काही अशी कोणत्या एका बंधनामध्ये अडकली नव्हती. म्हणजे आपण असं पाहतो की लावणीमधून अध्यात्मकसुद्धा सांगितलं गेलेलं आहे. लावणी दुष्काळाची लावणीसुद्धा होती. अशा बऱ्याच गोष्टी, जेव्हा आपण चंद्रावड असेल तर अशा बऱ्याच गोष्टी ज्या काही आहे लावणीतून येताना आपल्याला दिसतात. म्हणजे पोवाड्याला आपण एक म्हणू की विषयाची एक मर्यादा होती, पण लावणीमध्ये काय आहे कुठलीही तिला बंधनाची किंवा कुठलीही त्याच्यामध्ये मर्यादा नाही. अनेक विषय घेऊन जी काही आहे ती लावणी समोर गेलेली आहे. त्याच्यातला जो महत्त्वाचा रस आहे तो कोणता रस आहे? शृंगार रस. आणि आपण 9 रस त्या दिवशी पाहिले होते. तर आणि पोवाड्यामधला जो कोणता रस आहे तो वीर रस, जे नव्हते होते त्यांनी लिहून घ्यायचं आहे. तर पोवाड्यामधून वीर रस आपल्याला प्रतीत होतो आणि लावणीमधून काय होतो? शृंगार रस जो काही आहे तो आपल्याला प्रतीत होतो. ठीक आहे, आता आपण थोडं याच्याबद्दल बोलूयात. आता असं म्हटलं जातं की शाहिरी जे काही काव्य आहे, तर मी जसं तुम्हाला सांगितलं पोवाडा आणि लावणी म्हणजे शाहिरी काव्य. म्हणजे जर शाहिरी काव्याचे 2 अंग घ्यायचे असतील तर काय आहे? एक आहे पोवाडा आणि दुसरं आहे लावणी. तर जर आपण असं थोडं साहित्याच्या भाषेमध्ये म्हटलं तर असं म्हटलं जाईल की पोवाडा आणि लावणी हा 2 जोडप्यांचा संसार म्हणजे शाहिरी काव्य. असं म्हणजे ज्यांना वाटलं काहीतरी डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं किंवा डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला लिहायला हे वाक्य चांगलं आहे की शाहिरी काव्य म्हणजे काय? पोवाडा आणि लावणी हा जोडप्यांचा संसार असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, आता आपण पाहिलं की पोवाडा म्हणजे आपण पाहिलं होतं की त्याच्यामध्ये मराठ्याचा इतिहास आहे, ती मराठ्यांची गाणी आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की विका राजवाडे यांनी काय म्हटलेलं आहे? विका राजवाडे यांनी पोवाड्याला काय म्हटलेलं आहे? चंपू काव्य असे म्हटलेलं आहे. चंपू काव्य म्हणजे काय सांगता येईल का तुम्हाला? चंपू काव्य सांगा. तर चंपू काव्य काय असतं की गद्य पद्य मिश्रित जे काही साहित्य असतं तर त्याला आपण चंपू काव्य असे म्हणतो. ठीक आहे, तर आता एकंदरीत जेव्हा ह्या सगळ्या शाहिरी काव्य आलं तर तेव्हा ह्या शाहिरी काव्याला मराठी काव्याची प्रभात असे म्हटले जाते. कारण शिवकालापासून ह्या काव्याचा प्रारंभ झाला आणि पेशवाई बरोबर काय झाला? अखेर झाला. पण ह्या शाहिरी जे काही कविता होत्या तर त्याच्यामुळे काय वेगवेगळे जे काही विषय आहे त्या विषयांमध्ये हात घातला गेला. कारण आपण पाहिलेलं आहे की 16वं जे शतक होतं ते सगळं भक्ती चळवळ, भक्ती वाङ्मय यांनी घेरलेलं होतं. घेरलेलं म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये होतं की जनसामान्यापर्यंत साध्या सोप्या सरळ शब्दांमध्ये परमार्थ कसा पोचवायचा, मोक्षप्राप्तीचे धडे कसे द्यायचे हे पाहिलं. पण नंतर जसं काळ बदलत गेला तसं जे काही आहे नवीन विषय त्यातल्या त्यात आपण
साधारण याचा जर काळ म्हटला शाहिरी काव्याचा तर तो साधारण एक 18व्या शतकाचा तो काळ आहे, जेव्हा की शाहिरी वाङ्मयाची जी काही आहे किंवा शाहिरी काव्याची सुरुवात झाली. ठीक आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की विषय आणि संकेत, आता जे लावणी आहे म्हणजे पोवाडा याला काय आहे, काही मर्यादा आहे, पण जर विषय आणि संकेत जर आपण याचा विषय केला, विषय आणि संकेत, तर ह्या बंधनामध्ये ती कधी अडकलेली नाही. त्याच्यामुळे काय आहे की लावणीमध्ये विविधता आहे. ठीक आहे. आता बघा मराठीत आता सध्या नेट सेटच्या परीक्षेला ना खूप कॉन्सेप्च्युअल प्रश्न सुद्धा म्हणजेच काय संकल्पनात्मक प्रश्न आपल्याला विचारले जातात. आता संकल्पनात्मक जे काही प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये काय की एखादा जो काही घटक असतो तर तो आपल्याला जितका चांगला समजेल तसे आपण हे संकल्पनात्मक प्रश्न सोडू शकतो. बघा आता पेपर कसा वेगवेगळ्या प्रकारे येतो, तर काही भाग असतो की खूप फॅक्च्युअल असतो, त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी पाठ कराव्या लागतात. जसं की मी आता पुस्तकांची नावे आणि लेखकांची नावे तुम्हाला सांगितलेली आहे, तर ती पाठच पाहिजे. याच्यामध्ये काही खूप समजून घेण्यासारखं वगैरे असं नाही आहे, ते पाठ पाहिजे आपल्याला. जसं आपण आ ई वगैरे कसं पाठ करतो त्याच्यात आता ठीक आहे, पण काही जे भाग असतात ते संकल्पनात्मक दृष्ट्या तुमचे स्पष्ट असणे गरजेचं आहे. जसं की उदाहरणार्थ आता पूर्वार्ध उत्तरार्ध या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात की आता समजा पोवाडा आपली ही जर संकल्पनात्मक स्पष्टता असेल की एकच विषय होता, त्यातल्या त्यात एकच घटक एकच विषय असल्यामुळे काही फारसं विविधता पोवाड्यामध्ये नव्हती, पण लावणीचं काय आहे त्याच्या विरुद्ध आहे. कारण लावणीला काही विषय आणि संकेत याची मर्यादा नसल्यामुळे काय झालेलं आहे, लावणीमध्ये अनेक विषयांची विविधता आहे. मग ते अध्यात्म असेल, त्याच्यामध्ये नंतर दुष्काळाची लावणी असेल, चंद्रावड असेल, अशा अनेक गोष्टी. तर ही संकल्पना जी काही आहे ती आपली इथे स्पष्ट झाली पाहिजे. ठीक आहे. आता जे काही नावं आहेत आपण काय करू आता, जी आपली लोकशाहीर होऊन गेले त्यांची नावं आणि त्यांचा कार्यकाळ आज आपण लिहून घेऊयात. ठीक आहे. तर सगळ्यात प्रथम जो येतो ते सर्वात सुरुवातीला येतात ते आहेत अनंत फंदी. ठीक आहे. आपण ते लिहून घेऊया आणि एक फक्त काय करायचं, कार्ड लक्षात ठेवायचं किंवा फक्त नावांचा क्रम जरी तुमच्या थोडा लक्षात आला तरी तुम्हाला उत्तर सोडवण्यास मदत येते. फक्त यांचा जो कार्ड आहे 17वा-18वा शतक आणि शेवटी मग 18वा ते 19वा शतक याच्यामध्ये तुम्हाला ते बघायचं आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत अनंत फंदी. ठीक आहे. अनंत फंदी लोकशाहीर किंवा तुम्ही शाहीर लिहू शकता, जे लिहायचे ते लिहा. आणि हा सांगली येथे मला असं वाटतं की एक एक 24-25 तारखेला एक शाहिरी संमेलन होणार आहे, शाहीर संमेलन. त्याची माहिती काढा. जे सांगलीमध्ये असतील आपल्या ऑनलाईन स्टुडंट्स, कोणी तुमच्यामधलं सांगलीमध्ये असेल किंवा त्याच्या जवळपास असेल तर तुम्हाला ते संमेलन करता येईल. ठीक आहे. तिथे खूप महाराष्ट्रातले लोकशाहीर येणार आहेत आणि त्यानुसार जे काही आहे तुम्ही ते संमेलन करू शकता. ठीक आहे. एक मिनिट, माझ्याकडे आलं असेल तर मी सांगू शकते तुम्हाला. ठीक आहे. आता सध्या नाही आहे माझ्याकडे, म्हणजे होतं पण आता सध्या नाही. ठीक आहे. तर जे कोणी सांगली भागामध्ये असतील त्यांना एक संधी आहे की प्रत्यक्ष तुम्ही जाऊन आता शाहिरी आणि त्याबद्दलची जे काही चर्चा आहे, सध्याचं शाहिरीचं वास्तव्य, लोकशाहिरांचे काय प्रश्न आहेत, हे सगळं तुम्ही ऐकू शकता. ठीक आहे. तर आता बघा अनंत फंदी जे आहेत त्यांचा काळ आहे 1744 ते 1819. इंग्लिशमध्येच लिहिते मी, 1744 ते 1819. आता सध्या मराठी असेल किंवा कुठलीही भाषा असेल तर त्याला एक GR आलेला आहे की आकडे जे काही आहेत तर ते इंग्लिशमध्येच लिहा, म्हणजे कुठल्याही भाषेत लिहा. याचं कारण असं की एखादी जर नवीन व्यक्ती त्याला ती भाषा येत नसेल तर ती व्यक्ती काय करेल, ॲटलिस्ट तिला आकडे तरी समजतील. तर एक असं एक नवीन नियमानुसार
एक असं आहे. असं मराठीत लिहिलं म्हणून काही तुम्हाला कोणी चूक नाही देणार आहे, म्हणजे जे कोणी नंतर काही डिस्क्रिप्टिव्ह लिहिण्याचा प्रयत्न करत असतील त्यांच्यासाठी. ठीक आहे. तर 1744 ते 1819. ठीक आहे. आता हा जो काही कार्यकाळ आहे किंवा त्यातल्या त्यात तुम्ही नावं जरी लक्षात ठेवले तरी पुरेसं आहे. म्हणजे आधी कोण होतं नंतर कोण होतं, कारण आता जो मागच्या वर्षीचा म्हणजे आत्ता जो सेटचा जूनमध्ये 15 जूनला पेपर झाला तर त्याच्यामध्ये असा डायरेक्टली प्रश्न येऊ झाला. मग ते वेगळ्या अंगाने किंवा वेगळ्या मार्गाने जे काही आहे आपल्याला ह्या प्रकारचा प्रश्न विचारू शकतील की परत असे 2-3 नावं देतील आणि म्हणतील की क्रम लावा यांचा. ठीक आहे. तर ते आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर आहे परसराम. आणि यामुळे तुम्हाला त्यांचे नाव पण पाठ होईल. परशुराम, त्यांचा कार्यकाळ आहे 1754 ते 1844. बघा म्हणजे साधारण यांच्याबरोबर 10 वर्षानंतर हे जन्मले आहेत. तसं थोडं समजून उमजून आधी अनंत फंदी आहे, नंतर परसराम आहे, किंवा असं काहीतरी ट्रिक लावून तुम्ही काहीतरी आकडे, जसं मी तुम्हाला काल उदाहरण दिलं होतं की इंद्रधनुष्यातले रंग कितीही तुम्ही पाठ केला तर जसेच्या तसे तुम्हाला लक्षात राहण्याची शक्यता कमी आहे, गोंधळ उडू शकतो. म्हणून आपण म्हणजे ही जी ट्रिक आहे ती सर्वांना माहीत आहे, तानापी ही निपाजा. तर अशा प्रकारचे काही तुम्हाला ट्रिक्स डेव्हलप करता येतात का ते बघा. ठीक आहे. त्यानंतर आहेत राम जोशी. ठीक आहे. आणि अभ्यास करताना स्मार्ट स्टडी करा की जे कंटिन्यू पेपरला कसं पॅटर्न आहे, कसं विचारलं जातंय ते आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे. यांचा कार्यकाळ आहे 1758 ते 1813. ठीक आहे. त्यानंतर चौथा आहे प्रभाकर. यांचा जो काही कार्यकाळ आहे 1759 ते 1843. त्यानंतर आहे सगन भाऊ. तुम्ही ते साईडला लिहू शकता. सुंदरा मनामध्ये भरली. सुंदरा मनात भरली. आणि अनंत फंदीची तर साईडला लिहायचं फटका, कारण यांचंच आहे, बाकी काही फटके दिसत नाहीत आपल्याला फारसे. सगन भाऊ यांचा काळ आहे 1778 ते 1840. त्यानंतर होनाजी वाडा. आता होनाजी वाडा यांचा काही फारसा कालखंड दिला नाही, पण एक अंदाजे काय आहे आपण ते बघूया. तर बघा, अंदाजे 18व्या शतकाच्या अखेर व 19व्या शतकाच्या प्रारंभी असं त्यांनी म्हणजे त्या काळातला आहे. ठीक आहे. म्हणजे आपण असं समजलं की समजा 1800 साधारण 1885-80 किंवा 1890 असं एक समजलं, आणि नंतर 1910-1915 असं वगैरे अशा याच्यामध्ये आपण एक अंदाज लावू शकतो. ठीक आहे. आणि यांची जी काही आहे अत्यंत प्रसिद्ध अशी काय आहे घनश्याम सुंदरा.
घन श्याम सुंदर. ठीक आहे, ही खूप छान आहे, तुम्ही घरी ऐका क्लास झाल्यानंतर किंवा कधी सकाळी. अत्यंत सुंदर अशी भूपाडी आहे. ठीक आहे, लिहून घ्यायचं आहे पटकन. तर हे जरी हे काही गरजेचं नाही हे लक्षात ठेवायचं. हे 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 हा क्रम फक्त नावांचा क्रम जरी लक्षात ठेवला तुम्ही तरीही तुम्ही उत्तर किंवा उत्तर म्हणण्यापेक्षा क्रम लावू शकता. तर तुम्हाला माहिती आहे की आधी अनंत फंती आहे, नंतर परसराम आहे, नंतर राम जोशी आहे, नंतर प्रभाकर आहे, नंतर सगन भाऊ आणि होनाजी बडा. हे जरी माहीत असलं की होनाजी बडा सगळ्यात शेवटी आहे, अनंत फंती आधी आहे, तरी बऱ्याच गोष्टी सुटतात. ठीक आहे, मग तुम्हाला अशी 2-3 नावं देणार ते आणि म्हणणार की यांचा क्रम लावा, कालानुसार क्रम लावा, असं जे काही आहे आपल्याला विचारू शकतात. ठीक आहे, म्हणजे त्या आयोग जे पेपर सेटर आहे, ज्या लॉजिकनी पेपर सेट करतात त्या लॉजिकनी आपण अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये काय झालं पाहिजे की पेपर सेटरचा जो काही माइंडसेट आहे तो डेव्हलप झाला पाहिजे. की जसं की आता शाहिरी काव्य आहे, तर इथून मागील वर्षाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे सेट नेटच्या, तर ते काढणे आधी सुरुवातीला 5 वर्षाचाच करा. त्याच्यावर जेव्हा कमांड येईल मग अजून जितके अवेलेबल आहे तेवढं प्रॅक्टिसला घ्या, कारण तेच बेस्ट मटेरियल आहे तुम्हाला प्रॅक्टिसला. पुष्कळ अकॅडमीमध्ये किंवा पुष्कळ क्लासेसवाले सुद्धा पेपर काढतात, पण आयोगाच्या यांनी जर तुम्ही कराल तर ते बेस्ट आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, तर मग त्यांनी कसे कसे आता शाहिरी काव्य आहे किंवा शाहिरी कवी आहे, तर त्यावर कसे प्रश्न काढलेले आहेत याचा तुम्हाला अंदाज आला तर मग तुमची जी अभ्यास करण्याची टेक्निक आहे ना ती सुद्धा बदलते. कारण वाचताना बऱ्याचदा असं होतं, आपण MA पास आउट असतो किंवा मग प्रथम वर्षाला असतो, शेवटच्या वर्षाला असतो, तर मग आपल्याला प्रत्येक ओढणओढ महत्त्वाची वाटते. पण आयोगाला किंवा जे पेपर सेटर आहेत ते कशा प्रकारचे, त्यांना काय एक्सपेक्ट आहे ते सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. तर आपण काही आता आपण घेऊयात ती सिरीज आपण चालू करणार आहे आठवड्यातून एकदा. तर त्याच्यामध्ये असं आहे की अभ्यासकांची मतं याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा जो काही मुद्दा आहे त्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपल्याला पूर्वार्ध आणि उत्तरार्ध जे काही आहे तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहे. पूर्वार्ध म्हणजे काय की पूर्वार्ध उत्तरार्ध हे प्रश्न तेव्हा सुटतात की जेव्हा तुमची संकल्पनात्मक स्पष्टता असेल की नेमकं पोवाडा म्हणजे काय आहे, तो कधी आला, काय झालं त्याचं, नेमकी लावणी म्हणजे काय, ते कधी आलं, काय झालं. तर हे संकल्पनात्मक काही प्रश्न असतात ते ह्यानुसार सुटतात. त्याच्यानंतर आता आपण पाहिलं की नवीन ट्रेंड आलेला आहे पेपरमध्ये. 2-3 वर्षाचे जेव्हा तुम्ही पेपर पाहिले तर आपल्याला कादंबऱ्या असतील, एखाद्याचं साहित्य असेल, साहित्यकृती असेल, तर त्यांचं कालानुसार किंवा वर्षानुसार त्यांचे क्रम आपल्याला विचारले. आधी असे प्रश्न नव्हते, पण आता काय होतंय ते सध्या अपडेट होत आहे. आणि म्हणून शक्य तितक्या लवकर सेटनेट जी आहे तुम्ही काढून टाका आत्ताच्या बॅचचे विद्यार्थी, कारण नंतर असंही होऊ शकतं की निगेटिव्ह मार्किंग ह्या परीक्षेला अशा एक चर्चा चालू आहे की ह्या परीक्षांना सुद्धा निगेटिव्ह मार्किंग लावावी. कारण आता जवळपास सगळ्याच परीक्षेला आपण पाहिल्या, स्पर्धा परीक्षेला खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांना काय झालेलं आहे, निगेटिव्ह मार्किंग ज्यांना नव्हती त्यांना सुद्धा लागलेली आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याला सुद्धा त्यातल्या त्यात आधी नेटला मग सेटला असे सुद्धा निगेटिव्ह मार्किंग जी काही आहे येऊ शकते. ठीक आहे, चालेल. लिहून झालं तुमचं तर काय आहे समजलं? ओके. आता शाहीर म्हटला की बरेच जण आता हिंदीतली काही शाहिरी वगैरे असते, तर ते शाहीर आणि ही ती शाहिरी आणि हे शाहीर वेगळे आहे. हे शाहीर आहेत लोकशाहीर, जे पोवाडे आणि लावणी रचतात ते शाहीर. ठीक आहे, ही झाली तुमची संकल्पनात्मक स्पष्टता. ठीक आहे, तर आता आपण बघूयात नंतर अनंत फंदी यांच्याबद्दल आपण बघूयात. तर बघा, अनंत फंदी जे पहिले आपले शाहीर आहेत,
तर यांच्याविषयी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की यांनी लिहिलेला ग्रंथ आणि हे कशासाठी जास्त लोकप्रिय होते. यांनी पोवाडे लिहिले, लावण्या लिहिल्या, पण काय आहे यांचं एक वैशिष्ट्य काय आहे, हां फटका. ठीक आहे, तर अनंत फंदी यांचा फटका होता. फटका म्हणजे काय, उपदेशपर काव्य. त्यांनी जे काही, मग ते संसारात राहणाऱ्या व्यक्तीला असू दे किंवा व्यवहार जीवनात कामी येईल असं जे काही आहे तर त्याला फटका असे म्हणतात. आता बघा, आपण आता काही पाहिलं होतं काल की हे जे काही शाहिरी लिहिलं गेलेलं आहे तर ते काय आहे, अर्थकृतेसाठी त्याचा जास्त त्या कारणाने लिहिलेलं आहे. म्हणजे काय की ते एक त्यांनी एक पोट भरण्याचं साधन म्हणून म्हणू शकता किंवा एक हां उपजीविकेचं साधन किंवा त्यांना बक्षिसं मिळायची, त्यातल्या त्यात बक्षिसं मिळण्याचं साधन. जसं की एखादा पोवाडा लिहिला, एखादी शाहिरीतलं कुठलं तरी काव्य लिहिलं, लावणी लिहिली, तर काय त्यांना घोडा दिला जाईल, त्यांना काय दिलं जाईल, सोनं दिलं जाईल, सोन्याची भेटवस्तू दिली जाईल. तर याच्यामुळे हे जास्त करून काय आहे, अर्थकृते जे काही आहे. तर असं अभ्यासकांनी म्हटलेलं आहे की शाहिरांनी जी काही कविता केली ती देशभक्तीसाठी नव्हे तर अर्थकृते केलेली आहे. ठीक आहे, तर आता बघा, हे जे अनंत फंदी होते तर त्यांनी ते काय होते की पेशव्यांच्या दरबारी कवी होते. पेशवे जे होते आपले, तर पेशव्यांच्या दरबारी कवी होते. ठीक आहे, कवी तुम्ही लिहून टाका समोर. ठीक आहे, आता नंतर काय झालं की सुरुवातीला काय करायचे की ते लावणी करायचे आणि मग त्यांना अहिल्याबाई होळकर यांचा उपदेश मिळाला आणि अहिल्याबाई होळकर यांचा उपदेश मिळाल्यामुळे ते काय केलं, त्यांनी लावणीवरून ते काय झाले, कीर्तनाकडे वळले. ठीक आहे, म्हणजे अहिल्याबाई होळकर यांच्या समकालीन होत्या. आणि जेव्हा आपण अभ्यास करतो ना त्यातल्या त्यात प्राचीन मध्ययुगीन, तर काय करायचं, एक टाइमलाईन लक्षात ठेवायची. टाइमलाईन म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला खूप सोपं जातं. की उदाहरणार्थ त्या टाइमलाईन तुम्ही कशी लक्षात ठेवाल की 15व्या शतकामध्ये काय झालं होतं, मग ही महत्त्वाची नावं आहे, ह्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं की 16व्या शतकामध्ये काय झालेलं, 16व्या शतकामध्ये ह्या चळवळी झाल्या होत्या, ही लोक आली, संत लोक आली, ह्या ग्रंथाची उत्पत्ती झाली वगैरे. मग 17व्या शतकात काय झालं, 18व्या. तुम्ही जसं जसं टाइमलाईननुसार अभ्यास कराल तसं तसं तुमच्या अभ्यासामध्ये डेप्थ जी काही आहे, आपण ज्याला एक म्हणतो खोली, ती येत जाईल आणि सहसा तुमचे प्रश्न चुकणार नाही. म्हणजे जर तुम्हाला माहीत झालं की समजा तुम्हाला हे जरी माहीत नसलं की अहिल्याबाई आणि अनंत फंदीचा काळ एकच आहे, पण तुम्हाला हे माहीत असेल की एक टाइमलाईन माहीत असेल की बाबा अहिल्याबाई होळकरांचा जन्म साधारण, किंवा तुम्हाला हे जरी माहीत असेल की अनंत फंदी आणि अहिल्याबाई होळकर काय होत्या, समकालीन होत्या. कारण आपल्याला समकालीनवर जर तुम्ही असं खूप खोलवर अभ्यास केला तर समकालीन जे काही होते, समकालीन म्हणजे एका काळामध्ये, सारख्याच काळामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे किंवा ज्यांचं हे झालेलं आहे, तर त्यांच्यावर खूप प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात. कारण एका काळामध्ये जेव्हा दोन महान व्यक्ती किंवा मोठी व्यक्ती आले तर त्यांचा एकमेकांवर कसा प्रभाव होता, ते काही संपर्कात होते का, एकमेकांच्या प्रभावात होते का, तर ह्यावरून जे काही आहे अशा प्रश्नांची रचना होते. म्हणून अभ्यास करताना एक टाइमलाईन जी काही आहे, 16व्या शतकात काय झालं, 18 कोण कोण समकालीन आहे, समकालीन कवी कोण होते, जेव्हा आपण नंतर शिकणार आहोत, कुसुमाग्रज असेल, नंतर दुसऱ्या महायुद्धाचं जे काही बासी मर्ढेकरांनी लिहिलेलं आहे, तर मग समकालीन अजून त्यांच्या कोण होते. आणि आपल्याला असेही प्रश्न आलेले आहेत की बासी मर्ढेकरांची समकालीन कोण होते वगैरे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला हे टाइमलाईन लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे आणि प्रश्न पण सुटतात जरी एखादी गोष्ट माहीत नसेल तरी. ठीक आहे, तर आता आपल्याला माहिती आहे की आता अनंत फंदी यांचा कार्यकाळ साधारण 1744 ते 1819, म्हणजे हा जो काळ जेव्हा आपण बघतो तर ह्या काळामध्ये आपल्याला असं दिसून येतं की परकीय आक्रमण झालेलं होतं. त्या काळात पेशवाई होती आणि पेशवाई असल्यामुळं काय झालेलं आहे की पेशवाईच्याच दरबारी जे काही आहे अनंत फंदी जे काही आहे कवी झाला. आणि नंतर आपण पाहिलेलं आहे की अहिल्याबाई होळकर यांचं नाव महत्त्वाचं आहे. तर डिरेक्टली प्रश्न असा येऊ शकतो तुम्हाला, घुमवून फिरवून कसाही येऊ शकतो. तर आता सध्या जे काही आहे अनंत फंदीचे 7 पोवाडे उपलब्ध आहेत. सध्या आपल्याला आकड्यांवर फारसा प्रश्न येत नाही, पण तरीही
एखाद्या वेळेस आपल्याला विचारलं तर माहीत पाहिजे की साधारण जे काही आहे 7 पोवाडे आणि लावण्या त्यांचा उपलब्ध आहे. आणि नंतर काय झालेलं आहे की दुसरे बाजीराव जे काही होते, तर आपल्याला माहीत आहे की दुसरा बाजीराव असेल किंवा सवाई जे होते, तर त्यांच्या आदेशानुसार काय झालेलं आहे की त्यांनीच अनंत फंदीकडून तो ग्रंथ लिहून घेतला. त्याचं नाव काय होतं? गुड. त्याचं नाव काय होतं? माधव ग्रंथ असं त्याचं नाव होतं. हा माधव ग्रंथ आपल्याला माहीत पाहिजे. आणि कोणाच्या उपदेशाने लिहिलेला आहे? बाजीरावच नाही, कारण बाजीराव 1 बाजीराव 2 असे पण आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर आता माधव ग्रंथलाच दुसरं नाव आहे माधव निधन काव्य, जे काही आहे ते असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता हे जवळपास 7 पोवाडे आहे. तर आता वेगवेगळ्या ठिकाणी लढाया झाल्या. तर याचं जे काही आहे आपण डिटेल विश्लेषण आहे ते बखरमध्ये पाहूयात, की महकावितीची बखर आहे, सभासदाची बखर आहे, खरड्याची बखर आहे. ठीक आहे. तर हे मी आता काही फारसं तुम्हाला सांगत नाही खरड्याची वगैरे काय लढाई कशी वगैरे होती. पण याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, अनंत फंदींनी जे काही 7 पोवाडे लिहिले ते ह्या 7 पोवाड्यांमधला ना सगळ्यात उल्लेखनीय पोवाडा जो काही आहे तर तो खरड्याच्या लढाईचा पोवाडा आहे. ठीक आहे. खरड्या नावाची जागा होती, खरड्याच्या लढाईचा पोवाडा. ठीक आहे. तर हा जो काही आहे सगळ्यात उल्लेखनीय पोवाडा आहे. आणि मग जे काही इतर विषय असतील तर मग ते नाना फडणीस आहे, फत्तेसिंग गायकवाड आहे, यशवंत होडकर आहे. तर यांचं जे काही पुण्यामध्ये त्यांनी कारभार केला, तर ह्या कारभाराविषयी जे काही आहे त्यांनी पोवाडे लिहिलेले आहे. ठीक आहे. म्हणजे हे 7 पोवाडे आहेत, त्याच्यातला सगळ्यात उल्लेखनीय खरड्याचा लढाईचा पोवाडा आहे. आणि मग त्यांचे जे काही इतर विषय होते ते काय होते? नाना फडणवीस असेल, यशवंत होडकर असेल, फत्तेसिंग गायकवाड असेल. तर यांचा जो काही पुण्यावरील कारभार आहे तर त्या याच्यावर त्यांचे जे काही आहे ते पोवाडे जे काही आहे हे केले. आता बघा, आपल्याला जेव्हा आपण लावणी बघतो तर ते लावणीचे पण काही प्रकार आहेत. ठीक आहे. तर अनंत फंदीची एक लावणी आहे, त्याचं एक हे आहे नाव. तर ती लावणी फार प्रसिद्ध आहे. कोणती लावणी आहे ती सांगता येईल का तुम्हाला? लावणीचा एक प्रकार आहे, कोणती सांगता येईल? तर ती चंद्रावळ लावणी आहे. ठीक आहे. चंद्रावळ हे नाव म्हणजे अशा प्रकारचं जे असतं ते आपल्याला माहीत पाहिजे, की डिरेक्टली विचारतात आपल्याला. ठीक आहे. लावणीचेही प्रकार आहे, बैठी लावणी असते, खडी लावणी असते, वेगवेगळ्या लावण्या असतात. त्यातल्या त्यात चंद्रावळ जी काही लावणी आहे ती लोकप्रिय लावणी जी काही आहे ठरली असते. ठीक आहे. आता जसं की मी एक आज पेपर तयार केलेला आहे ऑनलाईन ऑफलाईन विद्यार्थ्यांसाठी दोघांसाठी पण. एक साधारण 20 मार्काचा पेपर आहे. म्हणजे काय की नुसतंच आपण वाचत जातो, नुसतंच शिकत जातो, म्हणजे काय होतं की पुढे पाठ आणि मागे सपाट असं नको व्हायला. म्हणजे अभ्यास करण्याचं एक खूप चांगली जर पद्धत असेल तर ती कोणती असेल की आधी नुसतं वाचून काढणं. म्हणजे समजा तुमच्याकडे एक 5 आता समजा शाहिरी काव्य आपण वाचतोय, ते आपण असं गृहीत धरूयात की एक 10 पानांचं आहे आपल्याकडे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला 10 पानांची नोट आहे किंवा एखादं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये 10 पानांचं दिलेलं आहे. मग ते एक पेन न ठेव म्हणजे काही हातात न घेता नुसतं वाचून काढणे. का हातात पेन न घेता किंवा हायलायटर न घेता वाचून काढणं? कारण जेव्हा आपण कोणतीही गोष्ट पहिल्यांदा वाचतो तेव्हा आपल्याला काय वाटतं? सगळंच महत्त्वाचं आहे, हे लाईन महत्त्वाची, हे लाईन आपण त्याला पूर्ण असं हे टाकतो. त्याच्यामुळे काय करायचं की फक्त समजण्याच्या दृष्टिकोनातून की नेमकं काय आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत नुसतं वाचणे. कितीही वेळ घ्या, नुसतं वाचून काढा. ठीक आहे. फार काही विचार करू नका. मग सेकंड रीडिंग जेव्हा होते तुमची, त्या सेकंड रीडिंगमध्ये तुम्हाला काय करायचं की तेव्हा तुम्ही काय पेन्सिल वापरा, पेन वापरा, हायलायटर वापरा. ठीक आहे. मग तेव्हा तुम्ही हायलाईट करा की काय काय महत्त्वाचं मला वाटतंय. पण तिसरं जर असं वाटत असेल की कोणाकोणाला वाटत असेल की ठीक आहे मी जे हायलाईट केलं आहे ते नफ आहेत, मग थर्ड रीडिंगमध्ये असं होतं की काही गोष्टी बिलकुल लक्षातच राहत नाही. तेव्हा मग तुम्ही त्याला अजून दुसऱ्या गोष्टींनी मार्क करा किंवा दुसरं पेन वापरा, काय वापरा. ठीक आहे. आणि कोणाला मग असं वाटत असेल अजून की मला माझी एक छोटी नोट बनवली पाहिजे तर ते लिहा. पण हे काही नोट्स मेकिंग कंपल्सरी नाही आहे. तुम्हाला असं वाटते की तिथं हायलायटेड झालं आणि मला तोच भाग रोज जाऊन रिवाईज करायचा आहे तरी चालेल. आणि नंतर मग
हे माझ्या शिकवण्याआधी ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी असं करा, कारण मग क्लासला अजून जास्त चांगलं समजतं आणि तेव्हा तुमचे काही डाऊट्स असेल, आता उदाहरणार्थ की तुम्ही समजा शाहिरी वाचलं आणि तुम्हाला चंपू काव्य माहीत नाही, मग तुम्ही येऊन विचारलं की मॅडम आम्ही हे वाचलं आहे, चंपू काव्य म्हणजे काय सांगा, उदाहरणं सांगा, याचे काय काय उदाहरणं आहे वगैरे, तर तुम्ही अशा प्रकारे विचारू शकता. किंवा स्मार्टफोन आहे, आजकाल AI आहे, त्याच्यावरही तुम्ही पाहू शकता, पण सगळ्याच गोष्टी काही त्याच्यावर आजही मराठीच्या तरी दिलेल्या नाही आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग हे वाचून झालं, शिकवून झालं, व्यवस्थित रिव्हिजन झालं, तुमच्या सगळ्या संकल्पना स्पष्ट झाल्या, तर मग शाहिरीवरचे जे काही प्रश्न आहेत टेस्टमध्ये असतील, PYQमध्ये असेल, कुठेही असेल, तर ते काय करायचं आहे, तुम्ही सोडवून पाहायचे. मग याच्यावरून समजेल का तुम्ही जो काही अभ्यास करताय तर तो कशा पद्धतीने चाललाय, आपण कोणत्या गोष्टीवर फोकस करायला पाहिजे होता, आपण कोणत्या गोष्टीवर फोकस केलेला आहे. तर त्याच्यासाठीच आता आपलं जे काही 2 दिवसांमध्ये शाहिरी वाङ्मयाबद्दल झालं आहे, तर शाहिरी आणि पोवाडे लावणी आपलं झालेलं आहे आणि आता एक थोडेसे आपले फक्त शाहीर राहिलेले आहेत 2-4. तर याच्या मी तुमचा एक 20 मार्काचा पेपर बनवलेला आहे. तर आज आपण फक्त तुम्ही मी थोडं हळू वाचणार आहे, थोडं लिहून घ्या आणि मग जे काही आहे ते तुम्ही आज तुम्हाला तो पेपर सोडवायचा आहे. ठीक आहे, चालेल. म्हणजे काय आहे की आपण जे वाचलं ते त्याचं आउटकम काय आहे, म्हणजे किती इनपुट, अभ्यास कसा करायचा स्पर्धा परीक्षांचा, इनपुट आउटपुट. म्हणजे उदाहरणार्थ 10 मार्क आहे शाहिरी काव्याला, मार्क म्हणते म्हणजे किती, 5 प्रश्न, आपल्याला माहिती आहे एका प्रश्नाला 2 मार्क. तर मी 10 मार्काचं वाचतीये, समजा 4 तास पकडूयात, 4 तासाचं वाचते, 4 तासात वाचताय. इनपुट किती, मी किती 4 तास घातले म्हणजे मला आउटपुट किती मार्कांचं मिळालं आहे. हे इनपुट आउटपुट तुमचा स्टडी पाहिजे, स्टडी तुमचा मेजरेबल पाहिजे, की मी किती वेळ दिला, किती तयारी केली म्हणजे मला किती मार्क. आणि जर ते मार्क्स येत नसतील म्हणजे काय, कुठेतरी गडबड आहे, मग परत तुम्हाला त्या गोष्टी लाईनवर आणण्याची गरज आहे. ठीक आहे. तर हे इनपुट असंच अभ्यास करायचा आहे, कारण ही स्पर्धा परीक्षा आहे, ही काही डिस्क्रिप्टिव्ह नाही की हां चला मग मी काहीतरी जास्तचं लिहून येतो, माझ्या मनाने लिहून येतो. मग आम्ही गावाकडे ते MAचे वगैरे पेपर लिहितात बऱ्याचदा विद्यार्थी, BAचे. आम्ही मग गावाकडे गेलो, मग तिथे शाहीर आले होते, मग आम्ही ती मग शाहिरी लावणी पाहिली, असं होतं तसं होतं. तर हे काही असं वर्क करणार नाही आहे याच्यामध्ये तुम्हाला एक तर माहीत पाहिजे, नाहीतर मग एक तर लॉजिक लावता आलं पाहिजे. ठीक आहे. तर बघा आता इथं याच्यामध्ये सुद्धा सांगा चॅटबॉक्समध्ये, ठीक आहे, जे उपस्थित आहे त्यांनी, आपण एक घेऊयात आणि मग बाकी सोडू नये. मी उत्तर आता सध्या नाही सांगणार आहे, फक्त क्वेश्चन सांगणार आहे. ठीक आहे. आता इथं प्रश्न बघा आणि लिहून घ्या. ठीक आहे. आणि असं आता प्रत्येक टॉपिकवर प्रश्न मी तुम्हाला देणार आहे आणि ती उत्तरं तुम्ही सोडवून आणायची. ठीक आहे. आता याच्यामध्ये ऑप्शन काय तुम्हाला देणार नाही, माहीत पाहिजे काही गोष्टी. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे, शाहिरी काव्य साधारणपणे कोणत्या शतकात लिहिले जाऊ. आता उत्तर कोणी सांगू नका. ठीक आहे. हे सोडवून आणायचे आणि हे उत्तर मी उद्या सांगणार आहे, मग तुमचं तुम्ही चेक करायचं. आता हे 20 प्रश्न, सॉरी 10 प्रश्न आहे, म्हणजे 20 मार्क, नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे याला. तुम्ही सोडवून आणायचे न पाहता, म्हणजे कारण हे शिकवल्यावर आधारित आहे. आणि ज्यांनी कोणी लेक्चर नसेल केलं त्यांनी एकदा वाचून घ्या, किंवा आता रेकॉर्डिंग टाकली असेल ती रेकॉर्डिंग बघून घ्या आणि त्यानुसार काय करायचं आहे, तुम्ही प्रश्न सोडवून आणायचा. उद्या आपण याचं डिस्कशन घेऊ. ठीक आहे. तर लिहा, शाहिरी काव्य साधारणपणे कोणत्या शतकात लिहिले जाऊ लागले. किंवा त्याचा उदय म्हटला तरी चालेल. उदय कोणत्या काळा याच्यामध्ये झालेला आहे. ठीक आहे. दुसरं लिहा, शाहिरी काव्य झालं लिहून, बरं लिहा आरामात लिहा. ठीक आहे. नेक्स्ट झालं, विशाल राठोड नाही मॅडम. ठीक आहे, लिहा.
आणि आपण एक साधारण काय करू, आपलं हे संपलं शाहिरी काव्य की मागील 5 वर्षांमध्ये शाहिरी काव्यावर काय काय प्रश्न आले आहे त्याचं एक बनवूयात. म्हणजे त्यांनी काय होईल की अजून जास्त अभ्यास करायला बरं पडेल नेटच्या परीक्षेत, सेटच्या परीक्षेत. ठीक आहे, त्यानंतर लिहा. झालं? ओके. शाहिरी काव्य कोणत्या लोकवाद्यांची साथ घेऊन लोकांचे रंजन करू लागले? शाहिरी काव्य कोणत्या लोकवाद्याची साथ घेऊन लोकांचे रंजन करू लागले? लोकवाद्याची साथ घेऊन लोकांचे रंजन करू लागले. झालं? आता बघा, आपल्याला असे प्रश्न विचारतात की वरती 2-3 वाक्य दिलेले असतात आणि विचारतात की वरीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहेत, चूक आहेत, असं पण येतात. म्हणून पूर्ण प्रश्न वाचणं गरजेचं आहे. तर मी माझ्या स्टुडंट्सला नेहमी सांगते की हे यश जे आहेत ते लहान लहान गोष्टींमध्ये असतं. त्या लहान लहान गोष्टी जर तुम्ही योग्य पद्धतीने केला तर यश तुमचंच आहे. जसं की प्रश्न नीट वाचणे. अनेक 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 मुलं आहेत ते प्रश्नच वाचत नाही, असं पटकन एक नजर मारतात आणि लगेच उत्तर लिहायला जातात. तर तिथे आपल्याला चूक आहे का, बरोबर आहे का, दिलेले आहे दिलेले नाही, आहे नाही, याच्यामध्येच त्यांची गफलत होते. त्याच्यामुळं जे काही आहे अभ्यास झाल्यानंतर तुमच्या ज्या काही मॉक टेस्ट आहेत, तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवून पाहणे ते सुद्धा गरजेचं आहे. कारण अभ्यास तर झाला आहे, शाहिरी माहीत आहे, काव्य माहीत आहे, पंडिती काव्य माहीत आहे, सगळं माहीत आहे, पंथांचा अभ्यास झालेला आहे, पण तुम्हाला प्रश्न सोडवता येत नाही आहे. घाईच्या अतिघाई संकटात नाही त्यासारखं आहे. त्याच्यामुळं काय करायचं आहे, तुम्हाला व्यवस्थितपणे प्रश्न वाचायचा नाही आणि जे ऑप्शन असतात MCQ ABCD किंवा 1 2 3 4 ते व्यवस्थित तुम्हाला सर्कल करणे गरजेचे आहे. कारण जर तुमचं Bचं C झालं किंवा Cचं D झालं तरी तुमचे मार्क गेले. पण तुम्ही तिथं असे असं केलं, समजा तर समजा 1 नंबरचा प्रश्न आहे, इथं आहे 1 2 3 4, इथं आहे ABCD, चुकून तुम्ही हे केलं आणि नंतर लक्षात तुम्हाला आलं की अरे D ऑप्शन होता आपला, मग तुम्ही असं केलं आणि काहीतरी असं करून ठेवलं किंवा असं करून ठेवलं, हे याला किती मार्क मिळतात? त्याला 0 मार्क्स मिळतात त्याला. त्याच्यामुळे प्रॅक्टिस जी काही आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. ठीक आहे, तर बघा, चला नेक्स्ट क्वेश्चन लिहा. खालील पैकी कोणते घटक शाहिरी काव्य निर्मितीस कारणीभूत ठरले? ऑप्शन म्हणजे ऑप्शन्स लिहा. लोकजीवनातील विविध प्रसंग, लोकजीवनातील विविध प्रसंग, त्याच्यानंतर बी ऑप्शन मध्ये लिहा. जीवावर उदार होऊन पराक्रम करणारे वीर पुरुष, जीवावर उदार होऊन पराक्रम करणारे वीर पुरुष. आणि ह्या प्रश्नाने काय होईल की तुमची संकल्पनात्मक स्पष्टता आणि एक असं नोट मेकिंग सारखं पण राहणार. ह्या शायरी म्हटलं की हां 16वं शतक आहे, हे वाद्य आहेत, हे कारणं आहेत, हे शाहीर आहेत, अशा प्रकारे. ठीक आहे, पराक्रम करणारे वीरपुरुष. नंतर लिहा ऑप्शन सी. रूपगुण सौंदर्याने
एखादा शब्द समजत नसेल, लिहिता येत नसेल तर मला सांगा, इथं ब्लॅकबोर्डवर लिहून देईल, व्हाईट बोर्डवर. ठीक आहे. रूप गुण सौंदर्याने मोह घालणाऱ्या रूप यौवना, हा शब्द. ठीक आहे. रूप यौवना यांचे प्रेमोत्कट भाव. रूप गुण सौंदर्याने मोह घालणाऱ्या रूप यौवना यांचे प्रेमोत्कट भाव. त्यानंतर डी ऑप्शन लिहा. भोवतालच्या वातावरणातील रगेलपणा आणि रंगेलपणा. रगेलपणा आणि रंगेलपणा. तर आपण पाहिला होता की जे काही लावणी होती, तर हा जो काळ आपण पाहिलेला होता, हा असा संपन्न असा काळ होता, एक रिलॅक्स काळ आपण ज्याला म्हणू शकतो, की जिथे कुठल्याही प्रकारचा ताण तणाव दुष्काळ अशा गोष्टी नव्हत्या. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की हा जो चौथा पर्याय आहे, भोवतालच्या वातावरणातील रगेलपणा आणि रंगेलपणा, म्हणजे कुठल्याही पणाचा ताल तणाव नव्हता, समृद्धता होती ह्या काळामध्ये खूप. तर हे समृद्धता असल्यामुळं काय झालं की हा जो काळ होता तो लावणीसाठी एक सुपीक काळ ठरला, आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे की लावणीला भरभराट आली. याच्या अगोदर आपण पाहिलं होतं, तर याच्या अगोदर कसं होतं लावणीचं की जे काही सवर्ण होते आणि त्यातल्या त्यात आपण काय म्हणू शकतो की उच्चवर्णीय होते, तर त्यांना लावणी काही फारशी अभिजन वर्ग जो काही होता, तर त्याला काही लावणी शिष्टतेच्या त्यांनी निकषामध्ये बसवल्यामुळं काय ती फारशी तेव्हा समृद्ध झाली नाही, तेव्हा तिची फारशी भरभराट झाली नाही. पण नंतर काय झालं की जशी एक समृद्धता आली, जसा जसा काळ थोडा शांत होत गेला, भरभराट झाली, तर ह्या गोष्टींची सुद्धा जी काही आहे आपल्याला लावणी सुद्धा बहरलेली दिसते याच्यामध्ये. ठीक आहे. तर याच्यामध्ये तर पर्याय लिहायचा, हा प्रश्न थोडासा पर्याय आपण याच्यात लिहू, कारण पर्याय महत्त्वाचे आहे. ठीक आहे. 1 2 3 4. ठीक आहे. तर लिहायचे पहिलं फक्त सी, त्यानंतर लिहायचं आहे बी सी, त्यानंतर आहे बी सी डी, आणि चौथा आहे वरील सर्व. ठीक आहे. त्यानंतर लिहा चौथा प्रश्न. झालं लिहून? लिहा आरामात. झालं लिहून? त्यानंतर लिहा पोवाड्यास कीर्तिकाव्य असे कोणी संबोधले. पोवाड्यास कीर्तिकाव्य असे कोणी संबोधले. पोवाड्यास कीर्तिकाव्य असे कोणी संबोधले. त्यानंतरचा प्रश्न लिहा मराठी साहित्य समालोचनकार असे कोणास म्हटले जाते. हे आज घरून सोडवून आणायचं आहे, उद्या याचे उत्तर मी तुम्हाला सांगेल, आणि जे समजलं नाही त्याचं एक्सप्लेनेशन बघूयात आपण, किंवा एकंदरीत सगळ्याचंच बघितलं. पोवाड्यास चंपू काव्य असे कोणी म्हटले. साहित्य किंवा काव्य असं म्हणू शकतो. तर जी चंपू काव्य आहे ते अथर्व वेदमध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी अशी रचना दिसते. त्याच्यानंतर जर तुम्ही मैथिली शरण गुप्त यांचं नाव ऐकलं असेल तरी त्यांनी जी काही अशा प्रकारची काव्यरचना केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट
शाहिरांनी कविता केली ती देशभक्तीने नव्हे, शाहिरांनी कविता केली ती देशभक्तीने नव्हे, तर अर्थकृते. अर्थकृते असं लिहायचं. अर्थ म्हणजे काय? पैसा किंवा अर्थ या शब्दाचाच अर्थ पैसा होतो. तर अर्थकृते म्हणजे कृते म्हणजे काय? पैसे मिळवण्यासाठी किंवा एक उपजीविका म्हणून. ठीक आहे. हे वाक्य कोणी म्हटले आहे किंवा असे मत कोणाचे आहे तुम्ही लिहिलं तरी चालतं. नेक्स्ट, लावणीतील शृंगाराची कारणी मीमांसा लावणीतील शृंगाराची कारणी मीमांसा कोणी केली? कारणी मीमांसा कोणी केली? ठीक आहे. नंतर झालं लिहून. कोणाचा फटका प्रसिद्ध आहे? जे ऑप्शन मध्ये लिहिला होता पण असं लिहिलं होतं की खालीलपैकी कोणाचा फटका प्रसिद्ध आहे, पण ठीक आहे तुम्ही असं लिहू शकता डायरेक्टली. कोणाचा फटका प्रसिद्ध आहे हे तर आत्ताच आपण रिवाइज केलं. नेक्स्ट लिहा. सुंदरा मनामध्ये भरली ही लावणी कोणाची? एक प्रश्न अजून लिहून घ्या एक्स्ट्रा. अनंत फंदी यांच्या नावावर असलेला ग्रंथ कोणता? एकमेव ग्रंथ कोणता? एकच ग्रंथ लिहिलाय त्यांनी. ठीक आहे. तर आता आपण थोडं प्रभाकर यांच्याविषयी बघूयात. हा शाहिराचा विषय बघूया. प्रभाकर. ठीक आहे. आता प्रभाकर जे आहेत आपल्याला माहिती आहे 1759 ते 1843 असा साधारण यांचा काळ आहे. तर साधारण यांचा जो जन्म आहे, ह्या शाहिराचा जन्म गंगापूर येथे झालेला आहे. गंगापूर. आता गंगापूर कुठे आहे सांगता येईल कोणाला? नाशिक. नाशिक येथे गंगापूर आहे. ठीक आहे. तर हे गंगापूरला यांचा साधारण जन्म झाला आणि मग नंतर काय झालं की काही काळाने पुण्यामध्ये ते कारकून म्हणून राहिले नंतरच्या काळामध्ये. आणि नंतरच मग इथूनच काय झालं की पुढे तमाशाच्या जगाशी जो काही आहे त्यांचा संबंध आला. म्हणजे जन्म जरी गंगापूर नाशिक येथे झाला असेल तरी मग कारकून म्हणून जे काही आहे, कारकून म्हणून ते पुण्यामध्ये वास्तवास होते. मग नंतर त्यांचा तमाशाशी संबंध आला आणि एकंदरीत मग काय झालं की त्यांच्या प्रतिभेच्या बळावर जे काही आहे मग शाहिऱ्या लावण्या, शाहिरी ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं. त्यातल्या त्यात तमाशा असेल, शाहिरी असेल. ठीक आहे. ह्या प्रकारे आता आपण जर विचार केला तर इतर शाहिरांपेक्षा जे काही आहे तर प्रभाकर ह्या शाहिराचे पोवाडे जे काही आहे जास्त उपलब्ध आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आत्ता सध्याच्या परिस्थितीला सगळ्यात जास्त पोवाडे कोणाचे उपलब्ध असतील तर ते आहे प्रभाकर यांचे. ठीक आहे. हे सुद्धा आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे.
तर त्यांनी एकूण 13 पोवाडे रचले. आता ह्या 13 पोवाड्यांचे विषय काय काय आहे आपण ते बघणार आहोत. तर ह्या 13 पोवाड्यांपैकी जे काही आहेत 3 पोवाडे जे काही आहेत ते सवाई माधवराव यांच्यावर होते. सवाई माधवराव यांच्यावर होते. 2 होते दुसऱ्या बाजीराव. 2 पोवाडे होते बाजीराव दुसरा, त्याच्यावर लिहिले. त्याच्यानंतर लिहिले की 2 पेशवे वर्णन जे काही आहे त्याच्यावर लिहिले आहे. पेशवे वर्णन, कारण तो सगळा काळ जो होता तो पेशवाईचा काळ होता. आणि त्यानंतर जे बाकीची आहे तर मग नाना शंकर शेठ आहे, राघोजी आंग्रे आहे आणि पेस्तनजी शेठ अशा ह्या व्यक्तींवर आहे. ठीक आहे, म्हणजे इतर जे व्यक्ती होते त्या काळातले नाना शंकर शेठ वगैरे तर इत्यादीवर त्यांनी मग बाकीचे जे काही उरलेले आहे पोवाडे ते आपल्याला दिसून येतात. आता त्यांचे लावणे आपण बघूयात की लावण्यामध्ये काय आहे की वेगवेगळ्या छटा आढळतात आणि त्यांनी दुसऱ्या बाजीरावांच्या विलास वर्णन पण जे काही आहे जवळपास 30-32 लावण्या जे काही आहेत ते लिहिलेले आहेत. म्हणजे श्रीमंत हेच नायक किंवा श्रीमंतांसाठी त्यांनी जो हुकूम सांगितला त्या हुकुमानुसार जे काही आहे त्या लावण्या लिहिण्याचं काम केलेलं आहे. आता काही लावण्यांमध्ये शृंगार वर्णन जे काही होतं तर त्याच्यामध्ये नैतिकतेचं बंधन न राहिल्यामुळे हा शृंगार जो काही आहे उद्दाम झाला असं म्हणता येईल. काम वासनेच्या भडक चित्रांचे दर्शन त्याच्यातून झालेले आहे. ठीक आहे, म्हणून राश्री जोग यांना जो काही प्रभाकर आहे हा मुक्तेश्वरांच्या त्याला काय म्हणू शकतो रेषेतला कवी वाटतो. राश्री जोग यांनी त्यांच्या लावणीची तुलना कोणासोबत केली आहे किंवा हेच वाक्य तुम्ही इथं लिहू शकता की लिहा राश्री जोग यांना प्रभाकर हा मुक्तेश्वराच्या वर्गातला वाटतो. पण ह्या व्यतिरिक्त असं जरी असलं तरी त्यांच्या लावण्या सुंदर आहेत. ठीक आहे, पण या व्यतिरिक्त त्यांच्या काही लावण्या ज्या काही आहेत सुंदर आहे. त्यांनी निवडक शब्दामध्ये जे काही आहे त्याची निर्मिती केलेली आहे. जसं की आपण एक उदाहरण बघूयात की डुलत खुलत चाले, झुलत झुलत बोलता हले हलकडी, असं त्यांच्या लावणीमध्ये जे काही आहे त्यांनी हे केलं आहे. त्याच्यानंतर आपण एक विरहाची लावणी पाहूयात. विरह म्हणजे काय? दुरावा. ठीक आहे, दुरावा. त्यातल्या त्यात जे नवरा बायको असतात, प्रियकर प्रेयसी असतात त्यांच्यासाठी हा शब्द जास्त वापरला जातो की ते समजा दूर अंतरावर राहत असतील, एकमेकांपासून दूर असतील तर त्यांचं जे काही त्यांच्यामधला जो दुरावा आहे त्याच्यासाठी एक मराठीतला चांगला शब्द विरह. त्याच्यामुळे आपण म्हणतो की विरह गीत, विरह कविता. ठीक आहे, तर मग त्यांच्या काही लावण्या होत्या त्याच्यामध्ये विरहाच्या लावण्या सुद्धा त्यांनी लिहिलेल्या आहेत. ठीक आहे, तर काय आहे ती लावणी आपण बघूयात. नका जाऊ दूरदेशी, घरी काय धन द्रव्याला कमी, आली हो वर्षाची नागपंचमी, असं त्यांनी म्हटलेलं. हे लिहायची गरज नाही माहिती म्हणून की तुम्ही दूर नका जाऊ. आता आपल्या घरामध्ये काही पैशा पाण्याची काही कमी नाही आहे, कुठेही जायची काही गरज नाही आहे. आता नागपंचमी सण आला तर घरीच राहावा, अशा प्रकारचं जे काही आहे असं पतीला घरी राहण्याचा आग्रह करणारी पत्नी काही त्यांच्या लावण्यामध्ये जे काही आहे आढळते. ठीक आहे, अशा प्रकारे. आता एक दुसरं लावणी आपण बघू. निपुत्रिका व गर्भवासनीच्या भावना प्रभाकरांच्या लावण्यातून व्यक्त झालेल्या आहेत. ते काय म्हणतात, त्यांनी काय लिहिलेलं आहे बघा. केली मजसाठी रंगीत हवेली खासी, छते आरशांची बसविली रंग गुलाबाशी, खांब चौगरदा सरुदार मधील मजल्याशी, रेशमी दोऱ्या शोभतात भोपाड्याशी, रुजामे खाली मऊ साफ स्वच्छता त्यासी, सभा इंद्राची आणली ठाईसी, हवाशीर उडती कारंजी ठाई ठाई, छड्या नीट गेल्या गुलछबू फुलल्या जाई. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला त्यांचं वर्णन कौशल्य जे काही आहे ते वर्णन कौशल्य आपल्याला इथे दिसून येतं. आणि तत्कालिक जीवनातली जी काही समृद्धी आहे ते सुद्धा भरभराट आहे ते आपल्याला दिसून येतं.
तर जेव्हा एखादा साहित्यिक एखादी कलाकृती लिहितो, म्हणजे ते काही असेल, काव्य, कविता, काही असेल, तर आपल्याला ते फक्त एक साहित्य म्हणून किंवा एक काव्य म्हणून किंवा त्याची कला म्हणून ते दिसत नाही, तर त्या काळातली जी काही तत्कालिक परिस्थिती आहे तर ती सुद्धा आपल्याला त्यातून दिसते म्हणजे. ठीक आहे. एखादा कवी कविता लिहितोय, समजा आता बासी मर्ढेकरांच्या आपण कविता पाहिलं, तर त्यांना एक त्यांच्या कवितेमध्ये कुठेतरी आपल्याला विफलता दिसते, किंवा विफलतेकडे जाणारा कवी आहे का, किंवा आशा नसलेला कवी आहे का, निराशा असलेला कवी, कारण फार दुःख त्याच्यामध्ये त्यांच्या कवितेमध्ये दिसून येतं. म्हणजे लोक त्यांना विचारायचं की बाबा तुमच्या कवितेला काही भविष्यच नाही. मग ते लोकांना काय म्हणायचे, बासी मर्ढेकर की माणसालाच काही भविष्य नाही, म्हणजे ते इतके निराशावादी होते. पण जर आपण त्यांचा काळ समजून घेतला तर तो काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा काळ. कोणता काळ होता? दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. आणि ते शिकायला गेले होते परदेशामध्ये. तर त्यांनी तो जो काही सगळा मानवी संहार जो काही झालेला आहे तो स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेला होता. आणि इतकी भीषण अवस्था, मृत्यू असेल, दुष्काळ असेल, रोगराई असेल, खाय प्यायला अन्न नाही आहे, लोकांची पर्वा नाही आहे. आणि मग हे सगळं बघितल्यानंतर ते जेव्हा इकडे आले महाराष्ट्रामध्ये, भारतात आले ते, आणि मग फार चिंताग्रस्त आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी ती जी काही आहे ती कविता लिहिली. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की तत्कालिक परिस्थिती सुद्धा खूप एखाद्या साहित्याच्या निर्मितीची प्रेरणा बनते, तसंच ती काय करते की ती परिस्थिती सुद्धा सांगत असते. आणि आपल्याला बासी मर्ढेकरांवर प्रश्न आलेला आहे की असा प्रश्न होता की काय, बासी मर्ढेकर यांनी जी काही खालीलपैकी कोणत्या कवींनी त्यांचं म्हणजे कवितेचा जो काही फॉर्मेट आहे तो अभंग सारखा लिहिला. म्हणजे बासी मर्ढेकर काय म्हणतात, भोंगा कुत्री नमस्तुते. म्हणजे काही जी संस्कृतची जी काही अशी प्रसिद्ध कवनी आहेत तर त्यांनी काय केलं, ते त्याचं असं म्हणजे विडंबना किंवा एक विडंबन सारखं जे काही आहे वापरलंय, पण त्याचा फॉर्मॅट त्यांनी कोणता ठेवलेला आहे, अभंग. तर मग अभंगामधून सुद्धा अभंग फॉर्मॅट वापरून सुद्धा कविता निर्मिती, काव्य निर्मिती केलेली आहे. त्यानंतर अजून असं कोणी केलेलं आहे सांगता येईल तुम्हाला? बासी मर्ढेकर. अजून कोण आहेत? लक्ष्मीबाई टिळकांचे कोण? अच्छा. नवा टिळक नाही. हां हां हां, टिळक आपले हे ना. हां, मला पण हां माहीत आहे, ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे आपले. ठीक आहे, आपण बघूया ते. त्यानंतर नाव आहे विंदा करंदीकर. ठीक आहे, त्यांनी सुद्धा अभंग हा फॉर्मॅट वापरून लिहिला. आता वि दा, ठीक आहे, हे विदा असं नाही, विंदा आहे, हे असं आहे विंदा. आता हे विंदा असं बरेच जण असं लिहितात बघा, विंदा असं असं नाहीये ते नाव. त्यांचं नाव काय आहे, खरं नाव गोविंदा. ठीक आहे, पण ते गोविंदा न लिहिता विंदा असे लिहितात, विंदा करंदीकर. तर हे असं तुमचं मराठीचे विद्यार्थी जे खूप प्रसिद्ध नावाजलेले साहित्यिक आहे, ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे, तर हे एक्सपेक्टेड नाही आहे. बऱ्याच ठिकाणी मी बघते असं लिहिलेलं असतं, विदा करंदीकर. तर ते असं नाही, ते विंदा आहे. तर विंदा का झालं, हे गोविंदा त्यांचं नाव होतं, गोविंदावरून काय झालेलं आहे, विंदा त्यांचं टोपण नाव. आणि मग ते विंदा करंदीकर ह्यांनीच जे काही आहे ते लिहू लागले. ते ह्या ज्या काही लहान लहान गोष्टी आहेत तर त्या आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, समजलं? ह्याचं मधामध्ये आपल्याला जसं आठवेल तसं आपण काय काय गोष्टी, काय PYQ मला आठवले, मग कसं तेवढंच रिव्हिजन होतं की वेगळा फॉर्मॅट कोणी वापरलेला आहे. जसं की आता एक हायकूवर आपल्याला प्रश्न विचारलेला होता, हायकू. आता हायकू खरं तर आपल्या मराठी साहित्यात नव्हता आधी. हायकू असेल, त्याच्यानंतर काय सॅनेट पण हा नव्हता. पण जर तुम्ही बघितलं तर याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत की हा प्रकार जो काही आहे जो भारतात नव्हता, मराठी साहित्यात नव्हता, हा प्रकार आपण
दुसरीकडून आणलेला आहे. तसं कादंबरी हा प्रकार सुद्धा भारतीय साहित्यात नव्हता. हा आपण काय केलेला आहे, दुसऱ्यांचं आपण अनुकरण केलेलं आहे त्यातल्या त्यात. ठीक आहे. तर बघा, तर हायकू जर आपण पाहिला तर हा जपानी काव्य प्रकार आहे. तर मग ज्या शिरीष पै आहे, ज्या की कोण आहेत, कोणाची मुलगी आहे शिरीष पै? अत्रे, प्रके अत्रे त्यांची. तर मग त्या काही दिवस वास्तव्यास गेल्या. कुठे गेल्या? जपानला. आणि मग साहित्याची आवड असल्यामुळे की चला बाबा आता वाचूयात काहीतरी. ठीक आहे. तर मग त्यांनी वाचलं तर मग त्यांना असं ते 4-4 ओळींचं खूप सुंदर आणि छान त्याच्यामध्ये निसर्ग वर्णन आहे, झाडांची वगैरे असं सगळं दिसलं. म्हणून त्यांना असं वाटलं की हा खूप सुंदर काव्य प्रकार आहे आणि आपण हा आपल्या इकडे तर मग त्यांनी आणला. तर शिरीष पै. तर आपल्याला डिरेक्टली प्रश्न होता की हायकू हा काव्य प्रकार मराठी साहित्यामध्ये कोणी रुजवला? तर काय आहे? शिरीष पै. ठीक आहे. आता शिरीष पै हा खूप चांगल्या अभ्यासक, समीक्षक होत्या. त्यांनी आपल्याला जे अभ्यासाला पुस्तक आहे कोणतं, जेव्हा मी जात चोरली होती, त्याची प्रस्तावना त्यांनी लिहिलेली आहे. तर आपल्याला प्रस्तावनेवरही प्रश्न येतात की हा पुस्तक, आणि आपल्याला ते पुस्तक आहे अभ्यासाला. आपण एक साहित्यकृती घेणार आहोत नंतर. आणि तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला सांगितलं आहे की रोज रात्री म्हणजे हे काही काही पुस्तकं इतके इंटरेस्टिंग आहे, एकदम कथांसारखे आहे. जसं की लहानपणी आपल्याला आजी कशी गोष्टी सांगायची तशासारखं. ठीक आहे, आता दिवसभर तुम्ही अभ्यास केला, पेपर 1 पेपर 2 केलं, एक छान एखादं पुस्तक बनगरवाडी असेल आणि तुम्हाला स्टायपेंड आहे, तर तुम्ही म्हणेल ते सगळे पुस्तकं तुम्ही विकत घ्या त्यातल्या त्यात. ते तुम्हाला नंतर तुम्ही जेव्हा असिस्टंट प्रोफेसर व्हाल, PhD कराल, इंटरव्ह्यूला जाल, ते सगळं कामी आहे. आणि फक्त ते कामी नाही, ते तुम्हाला वेगवेगळे जीवनातले दृष्टिकोन देतं की बाबा दलित साहित्य आहे तर मग ते का नेहमी इतकं आक्रमक बोलतात, किंवा त्यांच्यामध्ये इतकी आक्रमकता का आहे बोलण्यामध्ये, असे का बोलतात, भाषाशैली अशी का वापरलेली आहे. तर तुम्ही जेव्हा हे साहित्य वाचाल की बाबा इतका अन्याय अत्याचार झाला नंतर माणसाला माणूसपणासारखी वागणूक नाही मिळाली, तर मग त्या व्यक्तीचं काय होत असेल. जसं पेसूक नावाची जी काही कथा आहे की तिच्या नवऱ्याने तिला इतका त्रास दिला, तिच्यावर वेगवेगळे आड घेतले आणि ह्या सगळ्या गोष्टी, तर मग ती पळून गेली जंगलामध्ये. आणि नंतर मग पेसूक म्हणजे काय? पेसूक म्हणजे भूत, किंवा जे फिमेल भूत असतात, त्याला काय म्हणू शकतो आपण, हे काय म्हणतात त्याला, लावडीन नाही, त्याला एक शब्द आहे मराठीत चांगला, ठीक आहे, चेटकीन, बरोबर. तर चेटकीन जे असेल किंवा असे काही शब्द असेल जे म्हणजे फिमेल भूत असं तुम्ही समजा. ठीक आहे. तर मग ती त्याचं रूप धारण करते आणि काय करते, नंतर जोही कोणी तिला पुरुष दिसते ती त्याचे सडर नाक कापते. तर मग असं जे काही आहे ते सगळं इतकं भयानक, म्हणजे तुम्ही असं साहित्य कधी वाचलं नसेल. जेव्हा तुम्ही बाबूराव बागुल वाचाल, इतकं ते हे आहे, म्हणजे इतकं भीषण अवस्था. म्हणजे शिरीष पै म्हणतात की टकरीला निघालेल्या रेड्यासारखी त्यांची जी कथा आहे ती समोर जाते. म्हणजे विचार करा की एक रेडा आहे असा एकदम मोठ्या शिंगावाला, आणि जर आपण त्याला खोललं, म्हणजे त्याला गेटामधून बाहेर दार खोलून पळवलं, तो कसा कुठेही जाईल असा, आणि लोक किती घाबरतील म्हणजे. आणि शिरीष पै म्हणतात की व्यासपीठावर न मावणारी त्यांची जी काही आहे ती कथा आहे. त्या सगळ्या कथा आहेत. आणि मग त्याच्यामध्ये आणि त्या कथाचं जे काही नावं आहेत ती पाठ करणं, त्याच्यातले संवाद लिहिणं, त्याच्यातले पात्र लिहिणं, आपल्याला डिरेक्टली प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या कथा ह्या जेव्हा मी जात चोरली ह्या कथासंग्रहातील आहे. मग त्याच्यामध्ये जेव्हा मी जात चोरली होती नावाची अजून कथा पण आहे, ती आहे. पेसूक आहे. त्याच्यानंतर काय आहे, अजून बोवाडा आहे. नाही, अकर्माशी नाही, अशी नाही, म्हणजे कथासंग्रहामधील कथा बोवाडा आहे. त्याच्यानंतर काय आहे अजून, वाटेवरची आहे. ठीक आहे, वाटेवरची की जे एक वेश्याची कथा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अशा प्रकारच्या आपण तेव्हा बघूयात. तर मग आता तुमचं काम काय आहे, सध्या तुमचं काम आहे की तुमचा दिवसभराचा अभ्यासक्रम झाला, ते मोबाईल स्क्रोल करत बसण्यापेक्षा एक पुस्तक आहे, आणि एकदम लहान पुस्तक आहे, मला हार्डली वाटते ते 100-150 पानांचं पुस्तक आहे, पण भाषा थोडी तुम्हाला परत परत वाचावं लागणार आहे. तर मग आपण काय करायचं की कथा म्हणून चला बाबा आता एक वाचून काढूया, काय बाबा पेसूकमध्ये काय दिलं आहे,
बोवाड्यामध्ये काय दिलेलं आहे, दसऱ्याचा रेडा नावाची एक कथा आहे, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर ते तुम्ही वाचा, फक्त वाचा. पहिली स्टेप मी तुम्हाला काय सांगितले आहे, पेन न घेता, पेपर न घेता, हायलाईट न घेता वाचा, फक्त वाचा. त्याच्यानंतर तुम्हाला काय कळेल की महत्त्वाचं काय आहे, हायलाईट काय करायचं आहे, परीक्षेला काय उपयोगी आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा एकदम त्या अवस्थेत असाल तेव्हा मग तुम्ही हायलाईट करा, नोट्स काढा. त्याच्यानंतर तुम्हाला पात्र लिहायचे आहे, कथेंचे नावं लक्षात पाहिजे, मग लिहा, पात्र लिहा, संवाद लिहा, एखादं मूल्य जाणवतं का काही त्याच्यातलं ते लिहा. तर ह्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये करायचं आहे. तर बनगरवाडीमध्ये यावर्षी प्रश्न होता, कोणता होता? कोणत्या ह्याच्यातला म्हणजे? हां हां, म्हणजे कोणत्या साहित्यकृतीतील आहे? अगदीच ठीक आहे. तर हे चालू केलं का वाचायला? चालू केलं का वाचायला तुम्ही हे? हे घ्या तुमचे, उद्या सोडवून आणा, पेन्सिलनं टिक मार्क करून आणा, ठीक आहे? ते सगळ्यांना क्लासमध्ये होतं म्हणून हे केलं. उद्या पेपर सोडवून आणा, ठीक आहे? आज लवकर यायला सांगितलं होतं, ठीक आहे? तर अशा प्रकारे जे काही आहे ते आपल्याला इथं आलं पाहिजे. ह्या प्रकारे त्यानंतर आपण बघूयात सगनभाऊ. सगनभाऊ यांचा खडकीचा जो काही पोवाडा आहे तो महत्त्वाचा आहे. खडकी लढाईचा पोवाडा जो काही आहे तो प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर बाह्य सौंदर्यापेक्षा त्यांनी काय केलेलं आहे की मनोभावनेला जास्त प्राधान्य त्यांच्या लावण्यांमध्ये दिसून येतं. लावणीमध्ये मनोभावनेला प्राधान्य, मनोभावना म्हणजे मनातल्या भावना, त्याचे सूक्ष्म निरीक्षण ते करून जे काही आहे सगनभाऊनी लिहिलेलं आहे, ठीक आहे? सगनभाऊ जे आहे ते मूळची जेजुरीचे आहे, पण नंतरचा त्यांचा जे बहुतेक जो कार्यकाळ आहे तो पुण्यामध्ये गेलेला आहे. म्हणजे जसं तुम्ही पाहिलं की आपण पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हणतो, सांस्कृतिक राजधानी, कल्चरल कॅपिटल. तर जर आपण इतिहास पाहिला किंवा मागे डोकावून पाहिले तर अनेक गोष्टी ज्या काही आहे, सांस्कृतिक उलाढाल किंवा सांस्कृतिक घडामोडी ज्या काही आहे त्या पुण्यात घडलेल्या आहे. म्हणजे शाहीर, आपण आता बरेच शाहीर पाहिले तर कालांतराने काय झालेले आहे, बरेच शाहीर जे काही आहे ते पुण्यामध्ये स्थिरावले. त्यांना तिथे काय मिळालं, हा शाहिरी काव्याची जोड मिळाली. याच्या अगोदर पण आपण प्रभाकर पाहिले होते, ते सुद्धा पुण्यात आले, कारकून होते, नंतर त्यांना तमाशा आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी जे काही आहे नाव लौकिक मिळवलेलं आहे. म्हणजे हे सुद्धा कारण आहेत की अनेक शाहीर जे काही येऊन कालांतराने जे काही आहे ते पुण्यामध्ये स्थिरावलेले आपल्याला इथे दिसून येतात, ठीक आहे? तर यांच्याविषयी आपल्याला इतकंच महत्त्वाचं आहे, फार काही सगनभाऊविषयी महत्त्वाचं नाही आहे. आता यांच्या लावण्या कमी जरी असला तरी लावण्यांमध्ये एक जोम असतो, तो सगनभाऊच्या लावण्यामधून आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपण घेऊयात होनाजी बाळा, ठीक आहे? तर होनाजी बाळा म्हटलं की घनश्याम सुंदरा आणि शेवटचे शाहीर, त्यातल्या त्यात आपल्याला हे म्हणजे आठवलं पाहिजे, होनाजी बाळा. यांचं घनश्याम सुंदर आहे माहीतच पाहिजे आपल्याला. त्यानंतर काय आहे, बैठकीच्या लावणी, ज्याला आपण बैठी लावणी म्हणतो. जसं की
बसून केलेली लावणी, जसं एक बाई ग म्हणून आहे, तुम्ही यूट्यूबला पाहिलं, बाई ग कसं करमत नाही ग, ठीक आहे. तर ती जी काही आहे बैठी लावणीचा प्रकार आहे. तर होनाजी बाळांनी काय लिहिल्या, बैठकीच्या लावण्यांमध्ये, बैठकीच्या लावण्या किंवा त्यातल्या त्यात बैठी लावणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हटलं असतील. पण आपल्याला आता जितके शाहीर दिले आहे महत्त्वाचे, त्यातल्या त्यात यांनी जे काही आहे ते लिहिलेले आहे. आता होनाजी बाळांनी पोवाडे सुद्धा लिहिलेले आहे, पण ते काही फारसे गाजले नाही. आता हे सगळे लोक प्रयोग करत राहिले, ठीक आहे. जसं आता तुम्हाला ही कादंबरी माहिती आहे का, ब्राह्मण कन्या ही कादंबरी ऐकली आहे का, कोणी लिहिली ती, केतकरांची. तर त्यांनी अशा खूप कादंबऱ्या लिहिल्या, पण जेव्हा त्यांना असं लोकांनी फोर्स केला की बाबा तुम्ही आता चांगलं लिहिताय, कादंबरी लिहिताय, तसं पाहिलं तर ती एक समाजशास्त्रीय दृष्टिकोनातली कादंबरी आहे. मग त्यांना लोकांनी असं फोर्स केला की बाबा, किंवा प्रभावातून, किंवा त्यांना लोकांनी एक जोर दिला की बाबा तुम्ही चला लिहा. मग त्यांनी ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या काही, पण त्या काही फारशा चाललेल्या नाही. म्हणजे काय आहे की काही लोकांनी आवड म्हणून म्हणजे पहिलं कारण तर ते अर्थकृत्य होतं, पण मग काहींनी लिहिल्या, पण मग काहींनी जर दुसरं सुद्धा ट्राय करून पाहिलं तर त्याच्यामध्ये त्यांना काही फारसं यश मिळालेलं दिसत नाही. जसं की केतकरांचं सुद्धा आहे, त्यांचा हातखंडा होता की समाजशास्त्रीय ज्या काही कादंबऱ्या आहेत त्या त्यांनी चांगल्या लिहिल्या. त्यातली एक ब्राह्मण कन्या आहे जी काही आहे त्यांनी लिहिलेली आहे. पण नंतर मग ऐतिहासिक किंवा बाकीच्या याच्यामध्ये ते काही फारसं त्याच्यामध्ये म्हणजे त्यांना फारसं तेवढं यश मिळालेलं नाही आहे, ठीक आहे. तर चालेल, मग होनाजी बाळा म्हणजे इतकंच आपल्याला जास्त काही याच्यामध्ये लक्षामध्ये ठेवायचं नाही. त्याच्यामध्ये एक अजून आपल्याला ॲड करायचं आहे की जसं हे सगळ्यांनीच ऐकलं असेल, ही लावणी, लटपट लटपट तुझं चालणं ग हां मोठ्या नखऱ्याचं. तर ही जी लावणी आहे ती होनाजी बाळा यांचीच आहे. लटपट लटपट तुझं चालणं. तर आपल्याला आपण ऐकलं असतं, पण मराठीचे विद्यार्थी जेव्हा आपण असतो तर आपल्याला असं फारसं लक्षात येत नाही की बाबा हे आहे म्हणून, ठीक आहे. तर बघा, तुम्हाला इतकं जरी माहीत असलं ना की याच्यातले अजून काही 2-3 पॉईंट्स असतील ॲड करायचे तर मी उद्या सांगेल. तर आपल्याला इतकं जरी माहीत असेल ना की जे शाहिरी काव्य आहे, तर हे शाहिरी काव्यामधले जे काही महत्त्वाचे अभ्यासक आहेत त्याच्यामध्ये आहे मना अदवंत आहे, सहस्त्रबुद्धे आहे, विका राजवाडे आहे, मवा धोंड आहे, राश्री जोग आहे, वर्दे आहेत, सरवटे आहेत, त्याच्यानंतर नर फाटक आहेत. ही अशी नावं जरी लक्षात राहिली, आणि ठीक आहे त्यांनी काय स्टेटमेंट केलं आपल्याला फारसं माहीत नाही, पण आपल्याला माहीत आहे की शाहिरी काव्यांवर हेच अभ्यासक होते, यांचीच मते होते. आता दुसरे समजा, आता उदाहरणार्थ जर आपण असं म्हटलं की कुसुमाग्रज घेऊ किंवा विंदा करंते, ते त्यांनी काहीतरी लिहिलं, तर हे आपल्याला माहिती आहे की त्यांनी काही लिहिलंच नाही याच्यावर, त्यांचे विषय वेगळे होते पूर्णतः. मग आपण काय करू शकतो, ऑप्शनच्या ज्या काही आहेत तर अजून जवळ जाऊ शकतो. तर हे जरी माहीत असलं की कोणी काय लिहिलेलं आहे, म्हणजे एक साधारण आपला एक अभ्यास असला की बा ही लोक यांनी ह्या क्षेत्रातलं लिहिलं आहे किंवा याच्यावरच लिहिलं आहे, ह्या विषयांवरच लिहिलं आहे, याच्या पलीकडे ते काही गेलेले नाही आहे, ठीक आहे. तर मग हे आपण आता हां म्हणजे एवढं जे मी सांगितले तेवढेच त्याच्या पलीकडे नाही आहे फारसे. एक 7 एक लोक म्हणजे विका राजवाडे, नर फाटक, मवा धोंड, सरवटे, नर फाटक, त्यानंतर सहस्त्रबुद्धे, हां राश्री जोग, बस. त्यांच्या पलीकडं काही कोणी फारसं लिहिलेलं नाहीच आहे म्हणजे. आणि आपले मना अदवंत, हां बस तेवढंच, ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आज सगळ्यांनी जे मी शिकवलं, जे तुम्ही नोट्स काढले त्याच्यावर आधारित न पाहता तुमचा पेपर सोडवायचा आहे. म्हणजे आपल्याला किती येतंय, किती जमतंय, आपला अभ्यासाचा फ्लो काय आहे, आपण उजळणी करतोय का नाही करतोय, आपण पुस्तकं वाचतोय का नाही, नोट्स वाचते, पुस्तकं जाऊ द्या, मी दिलेल्या नोट्स वाचतोय का नाही वाचतोय, हे आपल्याला कळेल म्हणजे. आणि मग तुम्ही सुधारणा कराल, तुम्हाला किती मार्क येतात त्याच्यावरून, ठीक आहे. त्याच्यामुळे आता प्रत्येक वेळी आपण प्रत्येक घटकाच्या मागे असं करणार आहोत.
ठीक आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित लेक्चर्स करणे, नोट्स काढणे, दिलेल्या नोट्सची उजळणी करणे, काही संदर्भ साहित्य सांगितलं ते वाचणे आणि नंतर पेपर सोडवणे. आणि मग आपण एक नेक्स्ट त्याच्यातली पुढची स्टेप करूयात की एक दिवस आपण पेपर ॲनालिसिस घेऊयात. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कळेल की नेमकं काय काय, किंवा मी तशी एक PDF तयार करेल 5 वर्षाच्या शाहिरी काव्यावर आलेले प्रश्न, ते तुम्हाला पाठवून देईल किंवा आपण इथे डिस्कस करूयात. ठीक आहे, चालेल. आपण थांबूया तिथेच आता. ओके.